हाय हॅलो व्हॉट्सअप पीपल, तुम्ही बघत आहे आमचा आणि सर्व निपाणीकरांचा युट्यूब चॅनल निपाणीकर झोन. तर मी आहे दर्शन. तर आज टीम निपाणीकर झोन तुम्हाला हॉटेल अमराई रिसॉर्ट दाखवणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आतून मध्ये जाऊन दाखवतो आता. तर गाईज आमची पूर्ण टीम आलेली आहे, बघू शकता इथं. आता मिनी ब्लॉग पण इंस्टाग्रामवर चालू आहे. सर इथं वन डे पॅकेजमध्ये काय काय आहे? तर आपल्या अमराई रिसॉर्ट अँड हॉटेलमध्ये वन डे पॅकेज आहे. साधारणतः 2 शिफ्टमध्ये आहे, 10 ते 3 आणि 4 ते 9 अशा या वेळेत करतो आहे. वन डे पॅकेजमध्ये आपण आपल्या इथे जो धबधबा आहे नैसर्गिकरित्या आपण निर्माण केलेला आहे ओढ्यावरच्या पाण्यावरती, त्याचबरोबर त्यामध्ये कायाकिंग आहे. त्या ओढ्याच्या पुलावरती आपण म्हणजे हलता ब्रिज, म्हणजे आपण हँगिंग ब्रिज म्हणतो तशा टाईपचा ब्रिज आहे. त्याचबरोबर रेनडान्स आहे, लहान मुलांच्यासाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे. तर त्यामध्ये सकाळी आलेल्या एक वेलकम ड्रिंक म्हणजे चहा असेल किंवा उन्हाळ्यामध्ये सरबत असेल, त्या सीझनप्रमाणे वेलकम ड्रिंक असेल. त्याचबरोबर आल्यानंतर नाश्ता असेल. म्हणजे सौंदरगाव म्हणून आपलं गाव आहे, आपलं NH4 हायवे सांगावे कळंत्री माळ्या शेजारी कॅनलपासून एक 100 मीटरवरती आत आपलं अमराई हॉटेल अँड रिसॉर्ट आहे. 350 रुपये पर पर्सन असं पॅकेज आहे. आणि त्यामध्ये आपण कसं करतोय की आपल्याला कोणाला जेवायला नको आहे, नुसतं आपल्याला बघून जायचं असेल तर आपण एंट्री फी 50 रुपये घेतो आहे. रेनडान्स किंवा जर कायाकिंग करायचं असेल तर 100 रुपये घेतो आहे. आणि पूर्ण वन डे पॅकेज असेल तर 350 रुपये असं घेतो. आणि सर बारक्या मुलांना 250 रुपये. 250 म्हणजे किती वर्षाचे? 12 वर्षाच्या पुढे. 12 वर्षाच्या. तर काय जे आहे बैलगाडी सफर, तर कोणी तर टुरिस्ट लोक आले त्यांना बैलगाडी सफर करणार असेल तर तुम्ही हे तर बैलगाडी सफर पण करू शकता ह्या रिसॉर्टमध्ये. हॉटेल अमराई कशाला पडलं म्हणजे ह्या हॉटेलमध्ये 300 की ज्यादा आंब्याची झाड आहेत, म्हणून ह्या रेस्टॉरंटचं नाव हॉटेल अमराई मध्ये. चला तुम्हाला आंब्याची झाडं दाखवायला घेऊन जातो. तर गाईज बघा, ही सगळी आंब्याची झाडं आहेत. फुल दाखवायला घेऊन जातो. चला तिथं बोटिंग पण करतात. अयो आदर्श कन्नडा ब्लॉग शूट करणार आहे. झुलता पण होता का इकडं येईल माहिती झुलता बोला. गोकाक फॉल नंतर इथं झुलता पण होता कोणी नाही रे. आली ಮುಂದೆ ಏನಿತ್ತು ಅದ ಏನದ ನಡಿ ನಡಿ ಹೋಗೋಣ ನೋಡ್ರಿ ನೋಡಕ್. ಎಲ್ಲಿತ್ತು ಅದ ಹೆಂಗ್ ಕಾಣಿಸೋತು? ಎಲ್ಲಿತ್ತೆ ಬದಕ ಇಲ್ಲಿ ಐತು ಅಂದ. ಡಸ್ಟ್ಬಿನ್ ಐತು ಅದ ಡಸ್ಟ್ಬಿನ್. ಡಸ್ಟ್ಬಿನ್ ನಡಿ ನಡಿ ಶಾಣೆ ಅದಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ झुलता बोला. नडरी झुलता बोल तोरतो. तर आमची कन्नड कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदा एवढं कन्नड बोलले. मला कन्नड येत नाही, मी पहिल्यांदा. तर मला कन्नड येते, साईनाथला पण कन्नड येते, आदर्शला कन्नड येत नाही. तर पहिल्यांदा थांबा सारखा पहिला झुलता फुल दाखवतो. तुम्ही येऊन इथं एन्जॉय करू शकता. हे आहे झुलता फुल दाखवलेला आहे. ह्याच्या खाली बोटिंग पण करतात. त्या बाजूला रेन डान्स पण आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि तिकडं पलीकडे फंक्शन कराय पण जागा पुरा आता फुल एन्जॉय करायला तिथं बघू शकता. रिसॉर्ट खूप मोठा आहे, फिरून आतून दाखवतो. चला जेवण अतिशय उत्तम आहे. भाजी रोटी तर एक नंबर आहे. जेवण अतिशय छान आहे. गुलाबजामुन स्वीट म्हणा, काजू कुर्मा म्हणा, सोनकढी म्हणा, अतिशय उत्तम आहे. एक वेळा अवश्य भेट द्या. जेवण खूप छान आहे. सोलकढी म्हणा किंवा काजू कुर्मा किंवा रोटी म्हणा, रोटी खूप कडक आहे, छान आहे. त्यानंतर साईडचं निसर्गमय परिसर आहे तो खूप छान आहे. रेन डान्स किंवा हे मुलांना खेळण्यासाठी शिसो वगैरे, त्याच्यानंतर झुलता पूल आहे इथं, धबधबा बघण्यासारखं छान निसर्गमय वातावरण आहे इथं. आम्हाला येऊन इथं खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं. हवाईतलं जेवण कसं आहे? एकदम छान आहे. मी पहिला घसरगुंडी खेळलो. घसरगुंडी खेळल्यानंतर मला भूक लागली मग रेन डान्स केलो. मग तिथनं भूक लागल्यावर आलो इथं आणि जेवण एकाच लागाय.
जेवण पण छान आहे हो. इथं निसर्गरम्य वातावरण आहे. वातावरणामध्ये मी छान केलेलं आहे इथं. आणि तिथलं जेवण कसं आहे? एक नंबर आहे. इथलं वातावरणच एकदम असं निसर्ग आपल्याकडं खूप छान आहे आणि कोगनोळी सौंदर्याच्या मधल्या भागात असल्यामुळं वन डे ट्रिप करण्यासाठी सुंदरच आहे. इथं सगळं गेम्स आहेत बारक्या मुलांनी वगैरे खेळायला. आम्हाला मोठ्या बायकांनी पण एन्जॉय करायसारखं भरपूर काही आहे. त्याच्यामुळं सुंदर आणि शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला भेटतो. आता आमची टीम पण जेवायला बसणार आहे. तर आम्हाला जेवण कसं वाटलं ह्या रिसॉर्टमधलं हे सांगतो आम्ही. तर तुम्हाला हे ब्लॉग पण चांगलं वाटलं असेल तर तुम्ही पण एकदा बघून नक्की एकदा भेट देऊन. मस्त जेवण कसं वाटलं रे? तर काय जेवण इथलं क्वालिटीच आहे. आमच्या पोरं तर सुट्टी दिनात ह्याचे तर आपला पापडच खायचा असते नुसता. बघा भावानं. तर काय NH4 हायवे कॅनलच्या बाजूला असतं सौंदलगा हे हॉटेल अमराई अँड रिसॉर्ट. हे रोड आहे बघा. ह्या रोडनं तुम्ही NH4 हायवे पकडून सरळ इकडनं आला तर कॅनलच्या बाजूनं हे तुम्हाला रिसॉर्ट दिसेल.